गोदावरी नदीवरील धारणगाव कुंभारी पुलावर गणेश विसर्जन उत्साहात संपन्न. कोपरगाव शहर व परिसरात 10 दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर गणरायाला निरोप देण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. शहरासह ग्रामीण भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने गोदावरी नदीवरील धारणगाव कुंभारी पुलावर दाखल झाले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. धारणगाव कुंभारी पूल हा पारंपरिक विसर्जनाचा ठिकाण असल्याने सकाळपासूनच पूल परिसरात गर्दी उसळली होती. घरगुती तसेच मंडळाच्या गणेश मूर्ती ढोल ताशांच्या गजरात, झांज पथकांच्या तालावर विसर्जनासाठी आणण्यात आल्या. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे भाविकांना थेट पाण्यात उतरून विसर्जन करण्यास परवानगी. स्वयंसेवक, गोताखोर व नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना न घडता विसर्जन सुरळीत झाले. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धारणगावचे पोलीस पाटील निळकंठ रणशूर यांच्या सहकार्याने नदीकाठी पोलीस कर्मचारी तैनात होते. वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन दल, प्रकाश योजना यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शहरातील प्रमुख मंडळाच्या मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक नृत्य आविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांसह आकर्षक ठरल्या. महिलांचा, युवकांचा व लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय होता. भाविकांच्या श्रद्धा भक्तीतून गणरायाला निरोप देताना भावनिक वातावरण निर्माण झाले. गोदावरी तीरावरील धारणगाव कुंभारी पूल परिसर उशिरापर्यंत विसर्जनाची धामधूम सुरू राहून अखेरीस हा सोहळा भक्ती व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, सम्राट न्यूज, कोपरगाव. आज अनंत चतुर्दशी. प्रथमतः सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतो. गेले 10-11 दिवस गणेश उत्सव ज्या उत्साहात पार पडला, हे 10-11 दिवस कधी गेले कळाले नाही. या गणरायाला फक्त एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्रात, या देशामध्ये सर्व काही शांततेत नांदू दे व सर्व गुण संपन्न होऊ दे. तसेच आज या ठिकाणी प्रशासनाने ज्या प्रकारे नियोजन केलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो व पुन्हा एकदा अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो.